नमस्कार, मी सौ श्रेयसी कर्वे. आपण भगवान व्यास ह्याच्यातला भाग दुसरा आज पाहणार आहोत. त्यांच्या संदर्भातली माहिती आपण आजच्या या भागामध्ये आणखीन पाहूया. तर मंडळी, व्यास हे एक ऐतिहासिक पुरुष असल्याचं भारतीय विद्वानांनी मानलं आहे. त्याला आधारही भरपूर आहे. वसिष्ठ, पराशर हे वैदिक ऋषी आहेत. पराशर हा व्यासांचा पिता आणि वसिष्ठ हा त्यांचा पितामह. ही परंपरा ब्राह्मणे उपनिषदे इथपासून अविच्छिन्न अशी आहे. पाणिनीने सुद्धा हे व्यास हा पराशर पुत्र आहे हे एका सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. श्री शंकराचार्य आणि त्या आधीचा कुमारिल भट्ट यांनाही व्यासांचं अस्तित्व मान्य आहे. शंकराचार्यांनी आपली गुरुपरंपरा व्यासांपासूनच सांगितली आहे. पुराण परंपरेतही व्यासांना त्यांच्या मागच्या पुढच्या पुरुषांसह नमन केलं जातं. तो श्लोक असा आहे: व्यासं वसिष्ठ नप्तारं शक्तेः पौत्रभ कल्मषं पराशरात्मजं वंदे शुकतातं तपोनिधिं. म्हणजे वसिष्ठांचा पंटू, शक्तीचा नातू, पराशराचा पुत्र आणि शुकमुनींचा पिता अशा तपोनिधी अशा निष्पाप व्यासांना मी वंदन करतो, असं या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. आपल्या भारतीय संस्कृतीचे सर्वांगाने ज्ञान करून जर घ्यायचं झालं तर व्यासरचित ग्रंथांचं अध्ययन करणं हे अपरिहार्य आहे. व्यास साहित्य हा भारतीय संस्कृतीचा मेरुदंड आहे. व्यासरचित आणि व्यास संपादित अशा ग्रंथांना मिळून व्यासचर्या असं म्हणतात. व्यासचर्येच्या अध्ययनाने मनुष्याचा आत्मा शुद्ध आणि विशद होतो, असं वराह पुराणामध्ये म्हटलेलं आहे. आदियुगामध्ये वेद हा एक राशी होता आणि त्यामुळे अध्ययनाला तो अवघड होऊ लागला. आपलं अध्ययन समाप्त केल्यानंतर व्यासांना ही गोष्ट कळून आली. यज्ञसंस्थेला उपयुक्त होईल आणि परंपरेने वेद टिकतील अशा प्रकारे या सर्व वेद राशीचं विभाजन करायला हवं आहे आणि तसं जर केलं नाही तर वेद नष्ट होतील आणि आपली संस्कृती लयाला जाईल असं जाणवलं व्यासांना आणि त्यांनी या वेदराशीतल्या सर्व ऋचा वेगळ्या काढायला सुरुवात केली. या वेदराशीच्या सर्व ऋचा वेगळ्या काढल्या. त्या संग्रहाला ऋग्वेद असं नाव व्यासाने दिलं. त्यातल्याच गानयोग्य अशा ज्या ऋचा होत्या त्या वेगळ्या काढून त्या समूहाला त्यांनी सामवेद अशी संज्ञा दिली. यज्ञप्रक्रियेची तपशीलवार माहिती देणाऱ्या अशा गद्य भागाला त्यांनी यजुर्वेद म्हणून बाजूला काढलं. तसंच लौकिक व्यवहारामध्ये उपयोजले जाणारे मंत्र त्यांचं अथर्ववेद असं नामकरण केलं. अशा प्रकारे व्यासांनी 4 वेदांच्या 4 वेगळ्या संहिता तयार केल्या आणि आपल्या 4 प्रमुख शिष्यांना त्या पढवल्या. या 4 शिष्यांनी पुढे आपापल्या शिष्यांना स्वतःच्या संहिता पढवल्या. पुढे त्यांच्या अनेक शाखा होऊन वेद विभक्त झाले. कालधर्माप्रमाणे त्यातल्या बऱ्याच शाखा लुप्त झाल्या, काही शाखा शिल्लक राहिल्या. प्राचीन काळी पुराणांचं स्वरूप हे अव्यवस्थित होतं. त्यांच्यावर सुद्धा सुंदर भाषेचा साज नव्हता. व्यासांनी ही पुराणंही एकत्र केली आणि एक सुबद्ध अशी पुराण संहिताही तयार केली. जसं वेदांचं विभाजनाचं मोठं कार्य व्यासांनी केलं, तसं ही पुराण संहिता करण्याचं फार मोठं काम व्यासांनी केलेलं आहे. आणि ही पुराण संहिता त्यांनी लोमहर्षण या आपल्या शिष्याला पढवली आणि लोकांमध्ये याचा प्रसार कर अशी आज्ञा दिली. त्यांनी व्यास संहितेच्या आधारावर स्वतःची अशी एक पुराण संहिता तयार केली आणि ती आपल्या
6 शिष्यांना पढवली. त्यांनी पुढे स्वतंत्रपणे संशोधन आणि संकलन करून आपापल्या नव्या संहिता तयार केल्या. अशा प्रकारे मूळ अशा एका पुराणाची 18 पुराणं झाली. अशा या पुराणसृष्टीच्या नव्या युगाचे प्रवर्तकही व्यासच ठरले. या सगळ्या व्यासांच्या ग्रंथसंपदेमध्ये वाङ्मय कार्यामध्ये व्यासांच्या कीर्तीचा शुभ्र असा जयस्तंभ होता तो ग्रंथ म्हणजे महाभारत. या संदर्भातली माहिती पाहूया उद्याच्या भागात.